हाय हॅलो नमस्कार। आज आपण शेंगदाण्याची चिक्की बनवणार आहे। घरचे खूप शेंगदाणे होते, येता जाता खाण्यासाठी मी लाडूही बनवून ठेवले होते, भाजून शेंगदाणे ठेवले होते, गुळ पावडर लाडूसाठी आणलेली उरली होती। मग छान शेंगदाणे ना एक टोप शेंगदाणे असे भाजून घेतले, त्याच्यानंतर थंड करून त्याचे साल्टे काढून घ्यायचे आणि त्याच्या अशा पाकळ्या होतील असं करून ठेवायचं। चोळून चोळून एका पातेल्यात काढलं आणि दुसरं ताट घेतलं, त्याला छान तूप लावून घेतलं, घरीच बनवलेलं तूप आहे आपलं हे। आणि त्याच्यानंतर कढई घेतली, कढईमध्ये 2 चम्मच तूप घातलेले आहे आणि एक छोटं पातेलं भर शेंगदाणे आपले झालेले आहेत, कारण त्याच प्रमाणात आपल्याला गुळ घ्यायचा, एक पातेलं शेंगदाणे तर तेवढंच गुळ असं काहीसं प्रमाण घ्यायचं। कढई तापल्यानंतर त्याच्यात गुळ पावडर घालून टाकायची आणि बारीक गॅसवरती सारखं हलवत हलवत ते मिक्स करून घ्यायचं। गुळ असा पातळ होतो आणि त्याला असे छोटे छोटे बबल यायला लागले ना की एक प्लेटीत पाणी घ्यायचं आणि आपल्याला कडक गुळ तयार करायचा, ज्याचा तुकडा पटकन होईल असं। मग पाण्यात टाकून ते लगेच चेक करायचं तुकडा होतोय का, आणि आपटल्यावरती टनकन असं दगड फेकल्यासारखा आवाज येतो, तसा गुळ रेडी असेल तर मग त्याचे शेंगदाणे घालून घ्यायचे, मिक्स करायचं आणि तूप लावलेल्या ताटामध्ये शेंगदाणे काढून छान पसरवून घ्यायचं। पसरवताना पटपट पसरवायचं, कारण त्याचा लगेच कडक गोळा तयार होतो आणि हाताला चटके लागू नये म्हणून मी पिशवी घातली होती। छान ती थंड झाल्यावरती चिक्की अशी कडक झालेली, खूप छान चिक्की रेडी झाली आहे। फक्त थापताना थोडंसं काळजी घ्या, कारण चिक्कीचे चटके बसू शकतात। तर कशी वाटते चिक्कीची रेसिपी? बाय।